सगळ्या मंडळांकडून, सगळ्या वेगवेगळ्या छोट्या मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात। या मिरवणुकांमध्ये DJ नावाचं वाद्य एकदम कर्णकर्कश आवाजामध्ये वाजवलं जातं, परंतु याचा जो त्रास आहे, याचा सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आहे, याचा कोणीच विचार करत नाही। माझं असं म्हणणं आहे की एका ठराविक डेसिबलपर्यंत हा आवाज लोकांना सहन होऊ शकतो, पण त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जर आवाज वाढत असेल तर मग तो कर्णबधिरता निर्माण करू शकतो। तसेच रात्रीच्या वेळी ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांमध्ये लेझर सिस्टम वापरली जाते। मध्यधुंद अवस्थेमध्ये कार्यकर्ते डान्स करत राहतात, नाचत राहतात, लेझर चालू राहतात, तर त्या लेझरचा डोळ्यांवरती अतिशय विपरीत परिणाम उद्भवतो। असं सिद्ध झालेलं आहे डॉक्टरांच्या अभ्यासामधून की या लेझरमुळे लोकांना दृष्टिदोष निर्माण होत आहेत आणि त्या दृष्टिदोषाचे परिणाम हे परत दुरुस्त होण्यासारखे नाही आहेत। कायमचं अंधत्व एखाद्या व्यक्तीला त्या लेझर लाईटमुळे येऊ शकतं। तरी माझी सर्व ॲडमिनिस्ट्रेशनला आणि प्रशासनाला विनंती आहे की असे कर्णबधिर वाद्य आणि असे भयानक लेझर की जे अंधत्व निर्माण करू शकतात, असे लेझर आणि कर्णबधिर वाद्यांना पूर्णपणे मज्जाव करण्यात यावा, पूर्णपणे बंदी घालण्यात यावी। त्याचबरोबर मला दुसरं असं म्हणायचं आहे की आपली जी जुनी पारंपरिक वाद्य आहेत ती या मिरवणुकांमध्ये, ती या सगळ्या गोष्टींमध्ये पुढं आणली जावी, जेणेकरून पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या त्या सगळ्या कलाकारांना देखील त्याचा फायदा होईल, त्यांची देखील उपजीविका चांगल्या पद्धतीने चालेल।